नमस्कार मंडळी, कसे आहात? हॅपी गोकुळाष्टमी. तर आज गोकुळाष्टमी आहे, त्यामुळे सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज सकाळी उठल्याच्यानंतर श्रियांना बरं नसल्यामुळे आम्ही उशिराच उठलेलो आहोत. सकाळी उठून सगळं काही व्यवस्थित झाडलोट करून भांडे वगैरे धुवून घेतलेत. धुणं खूप सारं पडलं होतं, पण आज पाऊस असल्यामुळे मी ते काही धुणार नाही म्हणून मशीनवर ठेवून टाकले. लगेच माझ्या मनाला चिवडीला आंघोळ घालून घेतली आणि तिला आंघोळ केल्याच्या नंतर मी हे लोशन लावते. सेरा प्लसचं लोशन आहे, खूप छान टेक्स्चर आहे ह्याचं आणि बिलकुल चिपचिप नाही अंगाला. मग ह्यानी पण मस्त आंघोळ करून तयार होते. मग मी ही बर्फी आणली होती, खूप छान खव्याची बर्फी आहे. ती या दोघांना खायला दिली आणि मी लागले माझ्या कामांना. लगेच आंघोळ करून घेतली आणि देवपूजा करून घ्यावी म्हणलं, कारण आज संध्याकाळी पूजा असते गोकुळाष्टमीची. मग सकाळी देवांची पूजा करून घेतली मी आणि नैवेद्य दाखवून घेतला. आणि आज गोकुळाष्टमीचा फुल डे उपवास असतो. मग भगर आमटी केली होती खायला, मग ती मी खाऊन घेतली, कारण खूप लेटही झाला होता. त्यामुळे पोटात अक्षरशः बडबड होत होतं, चक्कर येत होती. मग ते खाऊन घेतल्याच्यानंतर हिला झोपी घातलं. ही लगेच उठली 1 तासात. मग खाली यांना खेळायला घेऊन आले होते, त्याला हिनं खेळायला घेतलं नाही म्हणून ही लगेच रडायला लागली. मग वरती आलो, वर येऊन लगेच चहा केला आणि मला सगळी तयारी करायची होती गोकुळाष्टमीची. त्यासाठी चहा घेऊन मी चटकीपट कामाला लागले. आमच्याकडे कारण चिखलाचे गोकुळ करतात, त्यामुळे ते पण मला करायचे होते. तुम्ही कशी करता पूजा मला कमेंट करून नक्की सांगा. मग मी सगळं काही आवरून घेतलं, गोकुळ करून घेतलेत. आता माझं आवरून मी थोड्याच वेळात पूजा करणार आहे. पूजेचा व्हिडिओ मी लवकरच अपडेट करेन, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.